मंडळी, निराशेला हूल देत मनोरंजनाच्या वळवाच्या पावसाची चाहूल घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाची शीतलता प्रदान करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाचा ओलावा देणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताभडकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रसिद्ध मुलाखतकार ची सौका आज पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे मुलाखत घेण्यासाठी. चला तर बघूया या मुलाखतीमधली प्रश्न उत्तरं आज किती हशा पिकवतायत ते. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीच्या रत्नांना, अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर यांना. बरेच दिवसाला आलोय. आमच्या मनात नव्हतं, सरबोले विषय निघत नाही, जाऊ असल्याची आलोय बाकी गायला तर आलेला. बाप रे, पण येताना केवढी उष्णता वाढले, केवढा तो गरमा होतोय. लोकांना कळत नाहीये, कोरोना काळात हाल हाल करून लोक मेलेत, तरीही अजून ऑक्सिजन आणि झाडांचं महत्त्व लोकांना कळलेलं नाही. मी म्हणतो वृक्षतोड थांबवा, नाहीतर एक दिवस असा येईल की रस्त्यावरून चालताना जळले जाल. मग तेव्हा झाड आणि निसर्ग आपल्याला म्हणेल ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणून जाळलं. तेव्हा काय कराल? गेलं वाटतं वरनं. असू दे. पण या उष्णता वाढीमध्ये मला प्रसाद ओक सरांचं जास्त कौतुक वाटतं. का? कारण उष्णता वाढीचं वन ऑफ द रिझन बाजूला बसलेलं असताना तुम्ही बर्फासारखे एकदम शांत थंड असता, हा कुलनेस मला आवडतो. नाहीतर कसं आहे, हे तुमचं असामान्यत्व आहे सर. नाहीतर माझ्यासारखा सामान्य मादक पतंग जर या प्रेमरूपी दिव्याच्या बाजूने गेला असता तर केव्हा जळून खाक झाला. आणि या प्रेमरूपी दिव्यासाठी माझ्या कुंचल्यातनं 4 ओळी. सई, तुझ्यासाठी. इर्शाद. सांग तुझ्या भास आभासांचे अर्थ पुन्हा एकदा, सांग तुझ्या भास आभासांचे अर्थ पुन्हा एकदा, काल मी स्वतःलाच मिठी मारले तुला समजून कित्येकदा. थँक्यू. आता कोणी किती होते, मी 1 नंबरला असणार. हाय काय नाही काय. सर असं मनातलं हितगुज मांडून झाल्यानंतर तुंबलेला मी बाहेर आलेलोच आहे. तर याच्या पुढे आता प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूया, जिच्यामुळे मास्क घालून सुद्धा लोक हल्ली ओळखायला लागलेले आहेत. हो. तर आज मी अशा एका चकित चंदूची मुलाखत घ्यायला आलेला आहे, ज्याला असं वाटतं की तो निवेदक आहे. बघूया माझ्या प्रश्नाने त्याची मैफिल उठते का ती. सर, ओ सर. आलो. या सर. सई, हे तुझ्यासाठी. तुमच्यासाठी आहे सर. सई, हे पण तुझ्यासाठी. तुमच्यासाठी आहे सर. सर, हे या सगळ्याचं बिल आहे, तेवढं पेड करून टाक. काय करताय सर? काय आपलं करून काय टाकलं करताय तुम्ही? बघितलं सर, करेक्ट आहे. गाडी कितीही मोठी घेतली, मानसिकता अजून मध्यमवर्गीय माणसाची आहे. नाहीतर काय, तुमचं सामान बिल त्यांच्यावर फाडताय तुम्ही. 1 मिनिट. काय? अरे ही टॅक्ट असते. ही कसली टॅक्ट? मी निवेदक आहे हा. ना. मी लोकांशी फ्रेंडली वागतो. फ्रेंडली? लोकांना आपलंसं करतो. आपलंसं करतो या वाक्यावरनं मला कळलं की तुम्ही आता उजवीकडे वळणार आहात. बरोबर सर? एक्झॅक्टली. या प्राजक्त मंचाकडे तुमचं स्वागत आहे. या सर, ह्या भागासाठी आज कविता आहे. आहात ना? बरोबर आहे ना. हा सर, राहा स्किट मध्ये, बाकी काय नाही आहे. एवढंच आहे. या सर. सादर करतो. संध्याकाळचं ऊन तुझ्या खिडकीतून आत येऊ दे. सर, संध्याकाळचं ऊन तुझ्या खिडकीतून आत येऊ दे, सावलीचे तुझ्या अंतरंग त्या उन्हालाही कळू दे. कुणाच्याही न कळत बहरू दे त्यांच्या प्रेमाचा रंग, कुणाच्याही न कळत बहरू दे त्यांच्या प्रेमाचा रंग, अशाच एका कातर वेळी होऊ दे ऊन सावलीचा संग. दोघेही आहेत एकमेकांशिवाय अपूर्ण, हे त्यांचं त्यांना कळू दे, संध्याकाळचं ऊन तुझ्या खिडकीतून आत येऊ दे. या सर. या कर्जतचं फार्म हाऊस बंद आलं. या
एवढं सांगितलं तुम्ही. हा मी काय म्हणतो तुम्हाला सर, काय आलं? हे ऊन वारे वादळ वारा कशाला मध्ये आणता? मग? डायरेक्ट आय लव्ह यू बोला ना. नाही रे नाही काय प्रेम माझ्या मनात आहे. ते तुमच्या डोळ्यात पण दिसतंय सर. म्हणजे अजून थोडं वर करून बघितलं ना तर बाबा पण आय लव्ह यू म्हणेल तुम्हाला. कळलं? एवढं सगळं झालंय ते. पण तुम्हाला सर मी 1000 वेळा सांगितलेलं आहे, तुम्ही माझं ऐकतच नाही सर. काय? स्किटच्या ऍक्टरला पिक्चरच्या हिरोईन पटत नाहीत, तरी तुम्ही प्रयत्न करत राहता सर. करत राहायचं हा. असतं. 1 मिनिट, हा. तू कोण आहेस? सर आता स्किट सुरू झालं. सर तर माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौका. चीज चौका. येस सर. म्हणजे फेमस मुलाखत का? येस सर. ज्याची लांब पल्ल्यांची वाक्य म्हणजे शेकोटीतले धगधगते निखारे. येस सर. ह्यांनी वन्स मोर दिल्यावर ते निखारे. बसा सर, इकडे बसा, इकडे बसा सर. सर हा. या तुमचा चिराग घासतो, काय? या तुमचा चिराग घासतो या सदराखाली मी मुलाखत घ्यायला आलो. या तुमचा चिराग घासतोय सदर आहे. येस सर. मी निवेदक लोकांचा भयंकर मोठा फॅन आहे सर. Thank you. मी स्वतः एक निवेदक आहे सर. ओके सर तर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. ओके. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो हा? की तुमचं नाव काय? मला माझं नाव सांगायला आवडेल. सांगा सर. माझं नाव आहे लारा लप्पा. लारा लप्पा. काय सर? लामन राहुल लप्पा. लारा लप्पा. असतं सर. काय आलं? तुमचं नाव आपल्या स्किट सारखं आहे तुमच्या नावाचं. म्हणजे टाइमपास. काय नाही बाकी. काय नाही काय नाही काय नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला तुमचा हा एवढा पोर्शन वैभव दादाने उडवला तरी स्किटला काय फरक पडणार नाही. मी तर म्हणतो शोला पण काय फरक पडणार नाही. काय बोलतोयस तू? हो सर. काही नको बोलूस. सॉरी सर, मी मस्करी केली सर. ठीक आहे ठीक आहे. सर आपण आता मुलाखतीला सुरुवात करूया. हा. सर माझा पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला. हा. शब्द, वाणी, कविता यांसारख्या मौल्यवान गोष्टी आपल्या दळभद्री सहवासात नसताना देखील आपण आपल्या जिभेच्या जीवावर कार्यक्रमाची राख करू शकतो आणि त्या राखेतून आपल्या इज्जतीचा फिनिक्स निर्लज्जपणे आकाशात उडू शकतो. ही समाज विघातक नाशवंत संकल्पना फोडणीच्या भाताला काश्मीरी पुलाव समजणाऱ्या तुमच्या मेंदूला केव्हा शिवली? आज होऊन जाऊ दे. सर काय बोलू नका सर. सर माझी शपथ आहे सर. सर काय बोलू नका सर. सर सर ह्याच्या बाहेरच्या इन्व्हॉल्वच करू नका सर. मी थोडक्यात विचारतो सर. हा. आपण अँकर होऊ शकतो असं कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल. आवडेल सर. सांगा. हा. माझ्या बालपणी मी लहान होतो. बरं झालं सांगितलं नाही तर UPSC ला मी गणलो असतो सर आता. हे UPSC देणार आहे? हा धडा आहे ना तुमच्या नावावर. कुठला? वडातान. काय? ठीक आहे. हा. तर माझ्या बालपणी मी लहान होतो हा. आणि तेव्हा मी क्रोकोडाईल शो बघायला गेलो. ओ क्रोकोडाईल. येस, मगरींचा शो. मगरी नाही कळलं मला. येस येस. तर तिथे 20-30 मगरी होत्या. मगरी. हा. आणि तिकडचे त्यांचे ट्रेनर होते. ट्रेलर. ते ट्रेनर त्या मगरींबरोबर कसरती करत होते. कसरती. कसरती. ए, खाली वा खाली वा. काय झालं सर? या कॉमेडीची रिॲक्शन वरूनच जाऊ दे. ते गेली का सर? गेली सर. हा गेली गेली. हा. हा. तर ते ट्रेनर त्या मगरींबरोबर कसरती करत होते. अच्छा. त्यात एक कसरत अशी होती की मगरीने असा जबडा ओपन केला होता. अच्छा. आणि त्या जबड्यामध्ये छोटं कोंबडीचं पिल्लू होतं. ओ माय गॉड. आणि तो ट्रेनर अर्धा आतमध्ये जाऊन ते पिल्लू बाहेर घेऊन येणार होता. हो. तो अर्ध्यावर आतमध्ये गेला आणि थांबला. मला वाटलं तो घाबरला असेल म्हणून त्याला बुस्टअप करण्यासाठी मी बोललो कमान कमान बकअप बकअप. मगर दचकली. मगरीन टाळ्या वाजवल्या. नाही नाही मग? जबडा बंद केला. जबडा बंद केला. मग पुढे काय झाले सर? पुढे काय नाही. ते पिल्लू सही सलामत बाहेर आलं. हा. त्यानंतर तो ट्रेनर मला कुठे दिसलाच नाही. मला दिसला सर. कुठे? जनरली लोक अनंतात विलीन होतात, तो मगरीत विलीन झाला सर. तो गेला आतमध्ये. म्हणजे ट्रेनर गेला. तुम्हाला आता कळलं? पण तेव्हा मला कळलं की माझा आवाज प्राण्यांपर्यंत पोहोचू शकतो तर अच्छा. माणसांपर्यंत पोहोचू शकतो. आणि तेव्हा मी ठरवलं की मी निवेदक बनणार. म्हणजे तो मेल्यानंतर तुम्हाला कळलं की तुम्ही निवेदक होऊ शकता. बापरे सर. आणि नंतर मग तुम्ही थांबला नाहीत सर? नाही मी थांबतच नाही. का? मी नेहमी प्रयत्न करत राहतो. कारण लक्षात ठेव जिंकणं माझ्या रक्तात आहे. आणि हरणं? ती जंगलात असतात. गेलं? गेली. इथे या, या बरं, या, या. सर पुढच्या लगेच तुम्ही थांबला नाही सर? नाही. लगेच पुढे गेला सर? बरोबर. म्हणजे एका संगीत मैफिलीला नजर लावण्यासाठी तुम्ही उतरला सर निवेदनाच्या क्षेत्रामध्ये. करेक्ट. मला वाटतं तुम्ही सुरुवात नावातूनच काहीतरी केली. त्या संगीत मैफिलीचं नाव एकदा आमच्या कानावर मारा सर. त्या संगीत मैफिलीचं नाव होतं धरयाचा धरयाचा दर्या माझा. सर इथंच तुम्ही घोळ केलात. काय आलं?
दर्याचा दरारा मोठा असं आहे ते. असं ना होतं असं मी वाचताना सेम वाचलं होतं. नाही तुम्ही धर याचा असं केलं सर. काय झालं सर, ती 10 मिनिटं लोक तुमच्यावर खेळत होती बघा, हा. ती त्याच्यामुळेच त्यांना नाव आवडलं नाही सर, म्हणून असं झालं ते. कळलं का? पण एवढं करून तुम्ही थांबला नाहीत सर, हा तुम्ही पुढे गेलात. बरोबर. आणि मला असं वाटतं की काय सर ती वाटीवर बाई का उभी आहे? अरे वाटेवर मला पुरस्कार आहेत ते माझे. पुरस्कार? हा सर कुठला पुरस्कार आहे सर? मी एकदा सलग 33 तास निवेदन केलं, हा. त्याचा पुरस्कार आहे तो. कोणता पुरस्कार सर? याची वायर काढा. असे पुरस्कार आहे हा. सर? याची वायर काढा. हो बरोबर. पण तुम्ही नंतर काय केलं मग पुढे? नाही मी थांबलो नाही. तुम्ही थांबले? तो पुरस्कार मिळाला. मी सलग 3-4 दिवस निवेदन केलं सलग 3-4 दिवस? आणि सरकारने लगेच दुसरा पुरस्कार दिला. कोणता सर? याचा माईक फोडा. अरे बापरे, Yes. सगळं असंच झालं सर. येस हे पुरस्कार ऐकून ना माझं ना मन विटलं सर. माझं पण. खरं सांगतो तुम्हाला मी. आता काय आहे, एवढं मी सगळ्यांसमोर आलोच आहे हा, निवेदक म्हणून. बरोबर. ते मला प्रसाद ओकांना जळजळीत प्रश्न विचारायचे. सर तुम्ही काय विचारता सर? अरे फ्रेंडली आहे मी त्यांच्याबरोबर. प्रसाद ओक सर, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हा. सर मला सांगा, परवा इथे एक स्किट चालू असताना त्या कूल मीटर मध्ये तुम्ही मायनस पॉईंट का शोधत होता? सर सर मला वाटतं आताच्या स्किटला पण ते शोधत असावे. एक तुम्ही मिनिट त्याला आयडिया नका देऊ. सर. दुसरा प्रश्न आहे, मला असं कळलंय सगळे प्राजक्त विनोद एकत्र करून तुम्ही थरथराट नावाचा सिनेमा करताय. सर मी चाललो सर. सर मी चाललो. मला थांबायचं नाही, सर. अरे वा 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 वा. ऊन सावलीची कविता ही छान होती. प्राजक्त विनोदवरून थरथराट हा चित्रपट कॉन्सेप्टही छान होती आणि तुमची मुलाखत सुद्धा व्हेरी नाईस. खूप छान फालतूगिरी. हा सरस बघूया काय म्हणतात प्रसाददा. वा वा बहारदार. तुमच्या विनोदाला एक जो क्रिस्पीनेस असतो तो मला भयंकर आवडतो. तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक आणि त्याच्याबद्दल आता काही वेगळं बोलण्यासारखं नाही, ते फारच अप्रतिम आहे. फार मजा आली. बहारदार. ऑल द बेस्ट. सई धमाल परफॉर्मन्स होता. मला तुम्ही तुमच्या इमोशन्स ज्या प्रकारे चॅनलाइज करता या मंचावरती आणि या मंचाचा ज्या प्रकारे वापर करता ते खूप आवडतं. एखादं आपलं आवडतं पुस्तक किंवा वृत्तपत्र असतं, त्याच्यामध्ये एक कॉलम आपण खूप त्याची वाट बघत असतो. तसा मला श्रमेश तुझा पहिला पॅराग्राफ वाटतो, जिथे तू काहीतरी सांगतोस आणि दॅट स्टेज विथ अस. आणि मला असं वाटतं ते इतकं महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येक वेळेला येतं, प्रत्येक वेळेला रेलेव्हंट येतं, प्रत्येक वेळेला करेक्ट येतं, प्रत्येक वेळेला महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावर तू बाकीच्या फालतूगिरी बरोबर पण भाष्य करतोस. हे खूप महत्त्वाचं वाटतं मला ते खूप आवडतं. पम्या फिट झालायस, छान दिसतोयस. कीप इट अप. मजा आली. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुलेंच्या बायकोला अवॉर्ड मिळण्यावरून लागलेली आहे धाकधूक. त्यामुळे आपली मात्र नक्कीच हसून हसून होणार आहे दमणूक. चला तर मग हसून हसून दमायला सज्ज होऊया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे नवे पंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौघुले. काय लावतेस? चारकोल नाईट क्रीम. शू पॉलिश आहे ते बिंडोक. आवडत आहेस का तू जरा? या डबीत कोणी ठेवलं माझं नाईट क्रीम? अरे ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलं ना त्यांनीच ठेवलंय ते, कळलं का? शू पॉलिश आहे ते. माझ्या नाईट क्रीमच्या डबीचा हाच रंग आहे म्हणून गडबड झाली. शी. तू दर 15 मिनिटांनी टपली मारत जा ना स्वतःला जरा. एवढी माती घासते दिवसात. एवढं बोलण्यासारखं काही झालं नाही. एवढं ठीक आहे. चल, ठीक आहे. झोपा आता. हो झोपतो झोप. नाही नाही आज नाही. नाही लवकर जायचंय ना उद्या. ए चल झोप चल. काही बोललो मी, काही केलं? झोप चल. माहितीये तुमचं. ए चल ग तू, झोप ग तू. अरे आजची रात्र काय वेगळीच आहे नाही. सूर्य पण नाहीये वर.
उद्या एवढं मोठं अवॉर्ड फंक्शन आहे, त्यात तुम्हाला पहिल्यांदा नॉमिनेशन मिळालंय. नाही, पहिल्यांदा नाही, याच्या आधी मी आलो होतं चंद्रमुखीला, पण यावेळेला योग्य कॅटेगरीत आहे. तेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता योग्य कॅटेगरीत आहे यावेळेला. कसं असतं ना, म्हणजे आज तुमच्याकडे अवॉर्ड नाहीये तर तुम्ही एक लुख्खा समीर चौगुले म्हणून झोपणार, आणि उद्या अवॉर्ड मिळालं तर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता समीर चौगुले म्हणून. लुख्खा समीर चौगुले? लुख्खा समीर ही भाषा आहे तुझी? तुझे आजोबा कीर्तनकार होते, भाषा सुधार जरा. आणि लुख्खा म्हणजे काय? ज्याच्याकडे काम नसतं त्याला लुख्खा म्हणतात. माझ्याकडे काम नाही. घर कसं चालतं? तुझ्या आईने बनवलेल्या चकल्यांवर चालतं 4. आईवर जाऊ नका माझ्या. उगाच उठसूट आपल्या आईवर जायचं माझ्या. झोप घ्या तू, चल. झोपा, तुम्ही झोपा. एवढं आहे तर झोप. ऐका ना, ऐका ना. बोल ना ग, बोल बोल. तुम्हाला उद्या अवॉर्ड मिळालंच नाही तर? इट्स ओके ईशा, नाही मिळालं त्यात काय एवढं. इट्स ओके. नाहीच मिळणार. मला खात्री आहे तुमचं कठीणच आहे. हो, हे असं हे अवॉर्ड बिवॉर्डचं मला काही नाही आहे का? मला खरं सांगू का, तुम्हाला असं वाटतं की नॉमिनेशन मिळालंय ना हेच अवॉर्ड मिळाल्यासारखं आहे. येस खरं? येस ऑफकोर्स. मग नका जाऊ अवॉर्ड फंक्शनला. कशाला जायचं? नॉमिनेशन तुमच्यासाठी अवॉर्ड आहे ना, कशाला जायचं मग? घरातल्या घरात माझ्यासमोर मिमिक्री काय करतेस का तू? मगाचपासून बघतो तुला नाही मिळणार अवॉर्ड, नाही मिळणार. हे कशाला म्हणतेस तू नाही मिळणार म्हणून? हो, तुमच्या कॅटेगरीची कॉम्पिटिशन केवढी तगडी आहे. पण दरवर्षी असते. नाही, यावेळेला कोण आहे तुमच्या बरोबर? श्याम बांगर आहे, श्याम बांगर. काय मग? काय म्हणजे काय एवढं काय 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 काम केलंय हो त्याने, काय काम केलंय माहितीये? एवढं काम केलंय त्याने? तू चिंबोरी, मी बांगोरी. आणि तुम्ही दोघच नाही आहात. फक्त श्याम बांगर आणि तुम्ही नाही आहात. कोण आहे तिसरं? विराज जगताप आहे. कोण हे कळतंय का तुम्हाला? विराज त्यांनी काम ऍक्टिंग बिक्टिंग केलीच नाहीये. तो जगलाय. काय पिक्चरचं नाव काय त्याचे? आठवत पण नाही. माझ्या एक्सचं लग्न आणि माझा बॅड पॅच. काय जगलाय, काय जगलाय भूमिका. नाव काय? तुम्हाला खाल्लंय त्यांनी कच्चा खाऊन टाकलाय. खाल्लं बिल्लं काय नाही, खाल्लं बिल्लं काय नाही. इट्स ओके. खाल्लं बिल्लं एवढं काय नाही. तुम्ही बाय द्या ना यावर्षी. विड्रॉ वगैरे करता येतं का बघा ना, की नको मला अवॉर्ड. उगाच लोकांसमोर नाचक की कशाला. ईशा तू जास्त आगाऊपणा करू नकोस. मगाचपासून बघतोय मी काहीच काम केलेलं नाही का? माझा जो पिक्चर आहे नॉमिनेशन मध्ये त्यांनी काहीच काम केलेलं नाहीये का? अरे स्किट माझा सोबती काय काम केलंय तुला माहितीये का? मी अरे अमेझिंग काम केलंय. म्हणजे त्याशिवाय का मला नॉमिनेशन मिळालंय? आणि मगाचपासून बघतोय ना तुला मिळणार नाही, तुझी कॉम्पिटिशन जास्त आहे. तू ना असं मला सांगण्याचा प्रयत्न करतेस म्हणजे तुझी इच्छा आहेच मला न मिळू दे. तुझा आग्रह सुद्धा दिसतोय की याला मिळालंच नाही पाहिजे. मला कळतंय मगाचपासून तेच तुझं चाललंय. जिभेला काय हाड काय बोलताय तुम्ही? हाड असं का? मी एक सामान्य प्रेक्षक आहे. होय, आम्ही एक सामान्य प्रेक्षक म्हणून सुपरहिट करत असतो एक सिनेमे. तू करते सुपरहिट सिनेमे तिकडे करतो, आम्हाला कळतं. ऍक्टिंग मधलं एक प्रेक्षक म्हणून कळतं कोण कितने पाणी में कळतं, म्हणून मी आपलं म्हणते. माझं एक परखड मत मांडलं. एवढं चिडण्यासारखं काही नाही झालंय. आणि तुम्हालाही मिळू शकतो. हा मग हे बोल ना, हे बोल ना. अशी सुरुवात करायची. तुम्हालाही मिळू शकतं. हा, पण यावेळी नाही. केवढं टेन्शन आलंय माहितीये. धाकधूक दिवसभर कसं मी काढलंय ना. धाकधूक ईशा नको घेऊस टेन्शन. एवढा त्रास होत असेल तर नको घेऊस टेन्शन. नको घेऊ. ऐका ना, तुम्हाला एखादा असा घोषित पुरस्कार का नाही देऊन टाकत? म्हणजे प्रियदर्शनी इंदलकरला दिला ना आता तो लक्षवेधी अभिनेत्री पुरस्कार. तिला यंग अचिव्हर ऑफ इयर हा मिळालाय पुरस्कार. काय नशीब असतं ना एकेकाचं. बघ ना यार, इथून डायरेक्ट नाही. नशीब म्हणजे कसं बघा, तुम्ही यंग असताना तुमचे केस गेल्यामुळे तुम्ही तेव्हाही यंग अचिव्हर कॅटेगरीत बसला नसाल. आणि आता तर चुकून कोणी यंग अचिव्हर म्हणलं तरी ए तू जास्त करतोय ग. तू जास्त नको करू. तू असं करतील. झोप तुला मी शेवटचं सांगतो. मला टाळ. झोप तर झोप. मला काय, मला काळजी वाटते म्हणून मी. ऐका ना,
असं मिड एज विथ शॉर्ट हेअर अचिव्हर अशी कॅटेगरी सुरू करायला सांगा ना तो त्याला. वडिलांनी केली अशी कॅटेगरी सुरुवात. मिड हेअर विथ शॉर्ट हेअर अशी कॅटेगरी असते. मिळेल ना म्हणजे तुम्हाला नाही तर कॉमन फेस विथ लिमिटेड टॅलेंट अचिव्हर अरे असं काय असेल पण कॅटेगरी मिळेल ना तुम्हाला, नक्की मिळेल मग अवॉर्ड. अशी कोण का कॅटेगरी सुरुवात करेल? घोषित अवॉर्ड असला की आता सारखं टेन्शन तरी राहणार अगं मग नाही का? नको घेऊस टेन्शन. मी तुला तेच सांगतो. कसं नको घेऊ टेन्शन? हळू ईशा, हळू प्लीज. रात्र झाली आपली. सॉरी. खोकला पण येतो मग. नको करूस नाही. असं घेऊ नको हो टेन्शन. माझा नवरा इतकी वर्ष गदा हमाली करतोय गदा आणि मजुरी शब्द आहे. गदा मजुरी. आणि तू गदा मजुरी नाही म्हणत त्याला. इट्स अ स्ट्रगल. इट्स काइंड ऑफ अ स्ट्रगल यु नो. तेच ते एवढी वर्ष स्ट्रगल केल्यानंतर योग्य कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालंय माझ्या नवऱ्याला. कधी नव्हे ते. तीच ओके. काय टेन्शन नाही येणार मग मला. दिवस काल मी कसा काढलाय मी तुम्हाला शब्दांनी सांगू शकत नाही. मी दिवसभर अशी होते आणि मी आपली मिळेल का आवड नाही मिळणार, मिळेल का आवड नाही, गुलाब संपली कुंडीतली सगळी, मिळेल का आवड नाही मिळणार, मिळेल का. तुम्हाला नाही मिळालं तर असं धक्के मारून बाहेर वगैरे नाही ना काढणार, लाथा मारून. असं कोण काढेल ग? ह्यानं नॉमिनेशन आहे, ह्यानं अवॉर्ड नाही, मला मारस आले. असं काय कोण करतील? उगाच काहीतरी बोलू नकोस. हे सी नॉमिनेशन मिळणं ईशा हे रिस्पेक्ट, त्याला रिस्पेक्ट असतो. काही जणांमध्ये 3 जणांना नॉमिनेशन मिळालेलं आहे. तिथे फार रिस्पेक्ट असतो आपल्याला. खरं सांगतो. इकडे वेगळी सीट बीट असते आणि हे असं नाही होणार. कळलं का तुला? आणि व्हॉट आय फील इज नॉमिनेशन इट सेल्फ इज एन अवॉर्ड. हे सगळे फिलॉसॉफीची वाक्य आहेत, बोलण्याची वाक्य आहेत. हे खरं नसतं असं. अरे मग तुला काय वाटतंय तिकडे लात मारून मला हाकलतील म्हणून? तुम्ही कामच तसं केलंय पिक्चर मध्ये. खूप झालं हे तुझं. हे तुझं खूप झालं आता. माहिती आहे मी जीव ओतलाय तिकडे. 29 वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय मी. तुम्हाला कळतच नाही हो. फक्त ऍक्टर बनायचं नसतं. चतुर बना तुम्ही. चतुर प्रसादोक सारखे. चतुर प्रसादोक सारखे म्हणजे एकच सिनेमा करायचा वर्षाला आणि धुवून सगळे अवॉर्ड घरी घेऊन जायचे. हे काय चतुराई नाही त्याची, मेहनत आहे त्याची. 100च्या वर पिक्चर केलेत त्यांनी. अनुभव आहे त्याचा, टॅलेंट आहे. चतुराई कुठून आली? बर. मग त्याच प्रसादोकने तुमच्याकडनं असं काम का करून घेतलं की लोकांना कळेच ना कुठल्या कॅटेगरीत अवॉर्ड द्यायचं. कॉमेडी सिरियस नाही कॉमेडी नाही सिरियस आहे. कळेच ना. ही चतुराई नाहीये. हे चतुराई नाहीये. नाही तसं कसं वागेल तो? नाही तसं बोलले नाही. एवढी वर्ष बोलले नाहीये मी. काय आज बोलणार आहे मी. काय ते सांग. दाबलाय बरोबर त्यांनी तुम्हाला. नाही नाही उगीच काय. तुम्ही मोठे कृतकृत्य अरे मेरे को रोल दिया रे, लंबा वाला रोल पिक्चर मिला रे मेरे को. आणि तो मनातल्या मनात हसतोय तुम्हाला. नाही तसं काय करणार नाही तो. त्याला काय माहितीये ना ते कॉमेडीचं नॉमिनेशन. जाऊ दे गप्पा बसाव. तुम्हाला काय बोलण्यात अर्थ नाही. 1 मिनिट. रेडी. एक बोट धरा. काय एक बोट धरा. बालिशपणा माझ्यासमोर अहो बोट धरा ना पटकन. 12:30 वाजता रात्री बालिशपणा. चला ना. नाही मिळणार अवॉर्ड. अजिबात नाही मिळणार अवॉर्ड मिळण्याचं ऑप्शनच नाही तुझ्याकडे. हे काय काय हे बघा. हे खाली होतं. मग होतं ना. नाही बघितलं ना. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही ना भूमिकेचे सगळे कंगोरे बघतच नाही. वरवर दिसतं ते घेऊन जाता. हे इथे खाली संधी राहते ती मुकते. आणि मग संधी काय करते तुम्हाला? झोपा. तू सांगून ठेवतोय मला. सांगता इंडस्ट्रीतलं रूट. संधी आली संधी गेली. गप्पे तू. काय माहिती इंडस्ट्रीतलं? मी काढली 29 वर्ष इकडे. मला सांगते तू काय केलंस माझ्यासाठी आयुष्यात? मी काय नाही केलंय आयुष्यात तुमच्यासाठी. तरीच म्हटलं 3 पानं झाली. शब्बीर कुमार कसा नाही आला? मैं हूं मर्द टांगे वाला. आलाच बोला तुम्ही. पण मीच आहे ना तुमच्यासाठी. तुमचं काहीच होत नाहीये म्हणून मी आपली उपास करते. काही गरज नाही. तुझा उपवास मला माहिती आहे. हिचे उपवास असले की घरातली रताळी आणि बटाटे थरथर कापत असतात. अरे बापरे या वेळेला कच्चा खाणार की गिळणार? अति करताय तुम्ही आता. ती करताय. अरे आषाढी कार्तिकी असताना ना स्टमक अपसेट झालं, अपचन झालं म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट झालेली पहिली असशील जगातली तू. किंमत नाहीये तुम्हाला. अरे काय किंमत नाही? त्या देवाला बरोबर माहितीये किती भक्तीने आणि प्रेमाने उपास करते मी. तुम्हाला नाही कळणार. तो देव असा झालाय आता. वर बघ. जास्त बोलू नका. तुम्हाला नॉमिनेशन मिळाल्यानंतर इतर बायकांसारखी हातावर हात ठेवून बसले नाही मी नुसती. मी फोन लावले. जज कोण आहेत ते शोधून काढलं आणि त्या पटेल ड्रेसवाल्याला फोन लावला. त्याला म्हटलं इस बार माझ्या नवऱ्याला द्यायचं प्राइज. जब्बार पटेल आहे जज. मारायला पटेल ड्रेसवाल्याला फोन केलास तू?
शांत काय करायचं काय या बाईचं? आलं माझ्या ते लक्षात. मी सगळं बोलल्यानंतर तो बोलला क्या बोल रहा है मेरा कुछ नहीं है इसमें, त्यांनी ठेवला. पण मी गप्प नाही बसले. मी जब्बार पटेलांना मेसेंजरवर मेसेज केला. काय डीपी जबरदस्त आहे, ईशा समीर चौगुले. आणि ईशाच्या पुढे ना मी ब्रॅकेट मध्ये रा लिहिला, म्हणजे त्यांना ईशा रा कळावा म्हणून. आता मिळणार तुम्हाला. थँक मी लेटर. ईशा नंतर काय करू ग तुझं? मी मला इतकीशी जादू येत असते ना, पोपट करून सोडला असता हवेत. एवढा मोठा दिग्दर्शक, त्याला डीपी जबरदस्त आहे याच्यावर तो दे दो इसको असं म्हणणार आहे? आवडेल. चांगला होता. चांगला होता. गप्प बस आता तू. झोपू दे मला आता जरा. मत नाही कशाची. झोपा हा. झोपा, फक्त झोपा. हा. झोपाच. इथे काळा काळा होईल ना, मग अवॉर्ड देणार नाही कोणी. अरे पण नाहीच ना होणार. मी झोपतोच आहे ना. कशाला इथे केळे केलं होईल? काळे काळे तू लावलं ते झोपा ना, झोपा ना, झोपा ना. पहाटे 4चा अलार्म लावलाय, उशीर नको व्हायला. संध्याकाळी 7चा इव्हेंट आहे. 4ला उठून काय करू मी? व्यायाम करा जरा, डम्बेल्स मारा, नमस्कार मारा. वर जाताना जरा मसल्स असे बायसेप्स वगैरे दिसू दे ना. एका दिवसात बायसेप होणार आहेत माझे. सुजलेले दिसतील मारले दिवसभर तर. मग असेच गेलात तर भिजलेला मुंगूस दिसाल. नीट बोला. काय बोलते? नवऱ्याशी बोलतेस, विसरू नको. नाही बघवतो तुमच्याकडे आजकाल. इतर बायकांच्या नजरेतून पण नाही कळत का तुम्हाला? अरे पण मी का बघू त्यांच्या नजरेत? बरं त्यांच्याकडे बघितलं तर तू मला ओरडशील बायकांकडे बघतोस म्हणून. मग प्रश्नच म्हणजे नको नाही. शहाणपणा बाळा शिकूस. तिकडे काय करायचं, काय घालायचं, काय कपडे घालायचे सगळं मी ठरवेन. तू नको त्याच्यात लक्ष घेऊस. ऐका, चुकून मिळाला समजा अवॉर्ड तर माझं नाव घ्या. तिथे म्हणा जरा माझ्या यशात सिंहाचा वाटा माझ्या पत्नीचा आहे असं वगैरे माझं कौतुक करा. नाही तर चाल नेहमी सारखे मोठे गोस्वामी, अमित ठाळके, सोनी मराठी, थँक्यू. लाचारी करून याल परत हात हलवत. झोप 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 चंद्रा करते. झोप. झोपा तुम्ही. अजिबात उठायचं नाही सांगून ठेवतोय. झोपा मेहनत करून तिकडे पिक्चर. झोपा. जाऊ द्या. नाही मिळालं यावर्षी अवॉर्ड, पुढच्या वर्षी ट्राय करा. अरे तू जा ना का. तू जा तर हे ना इन्व्हिटेशनच फाडून टाक. अहो. जायचंच नाही. खड्ड्यात गेलं अवॉर्ड, मला जायचंच नाहीये. नाही कोण आलं का तुझ्या award ने? क्या बात है, जबरदस्त परफॉर्मन्स. कहर पंचेस होते, खूप मजा आली. प्रसाद दा. सम्या, अर्ध स्क्रिप्ट तू आणि अर्ध कविताने लिहिलं होतं ना? एनिवे, मला हे कपल भयंकर आवडतं आणि इतका क्यूट मॅडनेस आहे या दोघांमध्ये की म्हणजे क्या बात आहे. बसल्या जागी हलवून सोडलं तुम्ही. एकही मुमेंट नव्हती स्किटमध्ये. दोघंही तसेच्या तसे बसलेला होतात, पण हलवून सोडलं तुम्ही ते जग सगळं. आणि दिवसेंदिवस तुमच्या दोघांचं ट्युनिंग इतकं बहारदार होत चाललंय की बघत राहावं असं वाटतं जेव्हा तुम्ही दोघं परफॉर्म करता, कुठल्याही सिरीजमध्ये असेल. पण ही जोडी माझी फार विशेष. म्हणजे मला या जोडीला बघितलं की मला ना तो फोन कॉलच आठवतो. नाही मिळालं, नाही मिळालं. ते पहिलं स्किट होतं. हा, कमाल कमाल कमाल. की बिडा फार मजा आली. बहारदार. सई. बांगोरी परफॉर्मन्स. मी तुमची कॅमेराड्री ऑफ स्क्रीन पण बघितली आहे आणि मला असं वाटतं की मैत्री कशी असावी तर अशी असावी. क्षणोक्षणी एकमेकांना सपोर्ट करणारे को ॲक्टर्स, निस्वार्थी को ॲक्टर्स असे खूप अमूल्य असतात. खूप कमी, रेअरली मिळतात, पण ते तुमच्या दोघांमध्ये पण आहे आणि इट रिफ्लेक्ट्स. आणि हे किती अनयुज्युअल आहे की बेडवरती बसून तुम्ही उभे पण राहिला नाहीत, तुम्ही हल्ला पण आहेत, तुम्ही कुठे ट्रॅव्हलही केले नाहीत. म्हणजे तू प्रत्येक वेळेला काहीतरी ब्रेक करतोस समीर दादा, स्वतःच रेकॉर्ड कसलं तरी, आणि नकळत करतोस, आणि ते जास्त ब्युटिफुल असं मला वाटतं. मस्त मजा आली.
मंडळी, इतिहास जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं, पण हाच इतिहास आपल्या बायकोचा असेल तर मग बघूया पुढे काय होतं तेच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. बॅग आण ये ये काव्या ये हे तुझं नवीन घर. कसं वाटतंय? कसंही असलं तरी आपलं घर आहे. चांगलं बोल. कसंही असू देत, जिथे तुम्ही असाल ती जागा माझ्यासाठी महालापेक्षा कमी नसेल. बास ग, एवढं प्रेम नको करूस काव्या. एवढ्या प्रेमाची मला सवय नाही लहानपणापासून. गप्प बस. काव्या, आपण पटकन जेवूया, झोपूया आणि उद्या हनीमूनला निघूया. शी, काय झालं तुम्हाला? ते नवीन लग्न झालं ना, एक्साइटमेंट. मला कळत नाहीये, लग्न झाल्यानंतर हॉर्मोनल बॅलन्स असा एवढा इम्बॅलन्स होईल मला वाटलं नव्हतं. बसू, उठू, झोपू, लोळू, विनोद करू, गाऊ, नाचू, काहीच कळत नाहीये मला काव्या. मी शेजारच्यांना बोलवतो जरा. शेजारच्यांना आता कशाला? काही करणार नाहीत ते, तुला बघायचंय फक्त त्यांना. अच्छा. आणि एकदम जवळचे आहेत, घरातलेच आहेत पण शेजारी आहेत. चालेल सर. सुळसुळे वाहिनी, वटबोगरे काकू. कोण आहे? अहो ओंकार. आया ओंकार येत आहे ना, सुनेला आणलंय, सुनेला. सून आली. आलं अगो बाई, हातातली कामं टाक आधी खाली. अरे बापरे, आज विंगेतच पंच काढतायत. स्क्रिप्टची बॉम्ब आहे वाटतं आज. ऑलमोस्ट कॉमेडी आहे. या संपले पंच माझे. या या काकू, या काकू या. लग्न कसं झालं ते सांग आधी. नाही, लग्न छान झालं. लग्न एकदम मस्त आलं. कोर्ट मॅरेजच केलं साध्या पद्धतीने. असं काय हे नाही. आई बाबा पण लांब आहे तिचे. चांगले कोर्ट मॅरेज, साधी पद्धत चांगली. हो, ऐक ग, सुळसुळे काकू, वटमोगरे वहिनी, पाया पडते. एकदम घरातल्यासारखं वागवतात मला. एकदम म्हणजे काकू म्हणजे काकूच, खऱ्याच काकू. आणि वहिनी म्हणजे खरी वहिनी असल्यासारखं. नाही रे कसं. मला बागतं ना बाहेरचं जेवण, तर ह्याच मला अल्टरनेट डे असा डबा करून देतात. ठीक आहे, एवढं काय लगेच? नाही एवढं ठीक बी काय नाही. ह्या व्हेज आहेत, त्या नॉन व्हेज आहेत. हे डबा व्हेज डबा आहे, त्या नॉन व्हेज आहेत. ह्या हे आहेत फ्रायडे, संडे आणि वेडनेसडे वगैरे. अरे पण हे असं पदर का घेतलंय? नाही, ते तुम्ही अचानक आलात. अरे पण हे संस्कार म्हणजे ठीक आहे, आता आपलेच काय. एक मुंगट के आडसे दिलबरगा करून टाक. मुखदर्शन दे. दाखव ग, दाखव. अगं बाई, अय्या तुम्ही हिच्याशी लग्न केलंस? येतो रे ओंकार. एक मिनिट. काय घडलं आता इथे? काय बोलला तुम्ही? निघताना म्हणतो ना, येतो रे ओंकार. नाही, येतो नाही. त्याच्या आधी तुम्ही असं म्हणालात ना, अगं बाई हिच्याशी लग्न केलंयस तू, असं म्हणालात ना तुम्ही. नाही, ते म्हटलं अगं बाई ही छान आहे, असं मस्त पोरगी आहे, असं आता जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मस्त आहे ही. एक काय फळ, कोणाचं काय, मला काहीच तुम्ही ओळखता का हिला? हिच्याशी कोण ओळख ठेवेल? म्हणजे काय? म्हणजे काहीच नाही. म्हणजे आता काय, ते झालं गेलं, गंगेला मिळालं. आता काय पदरी पडलं, पवित्र झालं असं काय? कोणाला काय गंगेला मिळालंय? कोणाच्या काय पवित्र काय झालंय? का नीट सांगा मला. तुम्ही ओळखता का हिला? तुम्ही असं मला सांगा, तिने असं हे गुंगट केल्यावर तुम्ही दचकलात का? आता एवढं सुंदर रूप असं डायरेक्ट तोंडावर आल्यावर आपलं असं होतं ना, अरे बापरे ही. ताजमहल बघितल्यावर कसं वाटतं, कसं माझं पटकन हिला बघून झालं, बाकी काय नाही. एक मिनिट, काय मला वाटेल ते सांगू नका. ताजमहल बघून कोणाचं असं कोणाचंच होत नाही. कोणाचं झालं ताजमहल बघून कसं व्हायला पाहिजे की हिला, हाय शपथ ताजमहल असं होईल ना. असंच झालं आमचं. कसं झालं? हिला बघून
आईला चुकून ते असं तिकडे काय चाललंय तुमचं? त्यांना जाऊ दे ना, त्यांना घाई आहे ना. तुम्हाला घाई आहे ना. काही एक मिनिट आता एक लग्न मिनिट. झाले तर प्रायव्हसी घेतली पाहिजे ना. नाही, प्रायव्हसी वगैरे काही नाही. प्लीज इकडे बसा तुम्ही. इथे बसा. घाई आहे त्यांना, त्यांना जाऊ दे. आपल्याला हनीमून हनीमून मालदीव. सगळे देव मालवून टाकीन मी, आधीच सांगतोय मी. हट्टी कॉमेडी आज. काकू जाऊ नका तुम्ही. वहिनी इथे बसा, इथे बसा तुम्ही. हे बघ, एकच काव्या, मी तुला आधीच सांगतोय हे काय प्रकरण आहे. नाही का? अच्छा, म्हणजे आता तुझं नाव काव्य आहे? आत्ता नाही, आत्ता म्हणजे एक मिनिट, मी हिचं नाव काव्या ठेवलंय, कळलं ना? हिचं आधी नाव आम्हाला माहिती. तुम्हाला कसं माहिती? म्हणजे आता तू बदललंस ना हिचं नाव, म्हणजे आधीच हिचं नावच असेल ना. नंबर कुठे असणार आहे? आउट, लगेच आउट व्हायला पाहिजे. जाऊ दे. इथे त्यांना घाई आहे. आले बघा. प्लीज काय सांगू, प्लीज प्लीज प्लीज. मला खरंच एक तिकडे चला. हा काय गौड मंगाल आहे ना, मला कळलं पाहिजे. मी आधीच सांगतोय तुम्हाला. तुम्ही हिला ओळखता का? खरं खरं सांगा. हा काय झोल आहे? नाही, आम्ही हिला नाही ओळखत. आम्ही नाही हिला. नाही, त्यांना जायचंय, त्यांना घाई आहे. प्लीज शांत हो. हे बघ, प्लीज तू बस इथे. बस काकू, प्लीज बस प्लीज. बस, मी शांत सांगते. हे बघ, प्रत्येकाला एक भूतकाळ असतो. आणि काय आता झालं गेलं ना. आता भूतकाळात असं मागे वळून बघितलं की आपण असं डुंबायला लागतो त्याच्यामध्ये. काकू सांगते भूतकाळात मागे वळून नाही बघायचं. असं प्रत्येकाला एक भूतकाळ असतो ना. काय कायचा भूतकाळ म्हणजे अरे ये बापरे बापरे एवढा भूतकाळ असतो. अरे अरे एवढा भूतकाळ असतो. आणि काय कायचा म्हणजे भूतकाळ असा असतो. काय सांगू नाही शकत ना. आणि हिचा भूतकाळ म्हणजे अरे अरे बाबा एवढा भूतकाळ आहे. हिचा भारत देश आहे का तो एवढा मोठा भूतकाळ असायला? सांगायला गेले तर 2 दिवस पुरणार नाही. म्हणजे आधी विचारलं असतं तर सांगितलं असतं. पण कोण आहे ही? कोण आहे? काय आहे हिचा? काय नाही. आता हे नाही रूप आहे ते. भविष्यात आता असं काही होणार नाही असं आपण काळजी घ्यायची. काय ग? मी काळजी घेईन. मी भविष्य काहीच करणार नाही. मी खूप काळजी घेईन. तुम्हाला जायचंय ना? जायचंय. कोणी कुठेही जायचं नाहीये. आपलं हनीमून मालदीव. नाही, मी सांगतोय तुला नाही नेऊन जाणार तुला मी मालदीवला. तू कोण आहेस? तुझा काय भूतकाळ आहे? सांगा ना मला काकू. मी दमले आता. ती सांगेल तुला. आम्ही जिला ओळखतो ना, काकू बोलते जिच्याबद्दल, तिचं नाव शिवाली परब आहे, काव्या नाही. हिचं नाव आहे शिवाली परब आहे. ओ थांबा, हिचं नाव शिवाली परब आहे. काव्या मी ठेवलंय. मला सांगा ना, तुम्ही कसं ओळखता? ही कोण आहेस? तू कोण आहेस? नाही, मला माहित नाही काय. आता फक्त विचार नको. मस्त चाललंय सगळं. अरे ओंकार, लग्न वगैरे केलंयस? हा. अरे बापरे शिवा. बने तू कसा ओळखतो हिला? तू आता बोलला ना अरे देवा शिवा, तू कसा ओळखतो हिला? ते काय काय सुंदर मुलगी दिसली म्हणून अरे बापरे असं बोललो. आणि आज सोमवार आहे ना म्हणून शिवा असं बोललो. अरे बापरे शिवा. वाटेल ते लॉजिक लावून सांगतोयस तू मला? चला बिला कोणी करायचं नाही. या घरात सगळ्यांनी घरात थांबायचं आहे. आज चल. मला माहित नाही तुम्हा तिघांचं कोण आहे ही चौथी. तुम्ही काय करताय मला कळलं पाहिजे ही कोण आहे. काहीच नाही. मला कळलं पाहिजे ही कोण आहे. नाही तर तुला मी नेणारच नाही मालदीवला. मी एकटा जाईन मालदीवला, कळलं ना? एकटा जाऊन काय करणार? मला सांगा ही कोण आहे. कोणी नाही. मी पाया पडतो तुमच्या. प्लीज 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 काकू, प्लीज प्लीज प्लीज. मी आता सांगते. मला नको काकू. नाही ग, मला नाही बघवत. नाही काकू, मला
सांगू दे माझं. काकू किती सांगाल किती? अरे बापरे, एवढं आहे ना. पण सांगितलं पाहिजे, कधीतरी कळणारच आहे ना त्याला. कोण आहे ही? प्लीज. अरे बापरे, म्हणजे सिरियल किलर वगैरे नाही आहे? नाही 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 डॉन वगैरे? नाही 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 नको ना. मी सांगते, मला त्याची तडफड नाही बघवत, मला सांगू दे त्याला. सांगा, पटपट सांगा, पटपट सांगा. हे बघ तू, हे आपल्या हातात काही नसतं, सगळं त्याच्या हातात असतं. सगळ्या गाठी तो बांधतो. काय कायांच्या एक गाठी बांधतो, काय कायांच्या 4-5 गाठी बांधतो. हिच्या 4 गाठी बांधल्यात. 4थी गाठ आत्ता नुकतीच बांधली. 4थी गाठ म्हणजे? 4थी 4थी गाठ आहे. आधीच्या 3 गाठ्यांचं काय केलं? चहात बुडवून खाल्ल्यास? हट्टी रे हट्टी, कॉमेडी. काकू 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 शांत. काव्या, हे काय बोलतायत काव्या? तुझं हे 4थं लग्न आहे? मी 4था आहे. मी बाबांना सांगितलं होतं एवढी लग्न नका करू माझी. बाबांनी केली, मी नाही केली. बाबांनी ठरवलंय सगळं. बाबांना ना गाठी मारायचं व्यसनच लागलंय. मला तर कंटाळलंय, सतत बोलतं घटस्फोट घे लग्न कर, घटस्फोट घे लग्न कर. पण यावेळेस मी ऐकलं नाही त्यांचं. मी सरळ पळून आले तुझ्या बरोबर. आपण लग्न केलंय. तू बाबांना न सांगता माझ्या बरोबर आली? कोण आहेस तू? हे बघ की देवा शपथ, मी त्या तिघांबरोबर 1.5 वर्ष संसार केलाय. फक्त 1.5 वर्ष. माझं मन नाही रमलं रे त्यांच्या बागेत. हो. आणि आता मला असं वाटतं की तुझ्या या सुंदर बागेत कदाचित माझं मन रमेल कायमचं. तू कोण मधमाशी आहेस माझ्या बागेत रमायला? बाजी बाग बी काय नाही. तुम्हाला कसं सगळं माहिती हिच्याबद्दल? अरे ओंकार, तू आपल्या सोसायटीत राहायला यायच्या आधी ही इथेच राहायची. खाली काणे राहतात ना, त्यांच्या घरात. काणे? हो. आणि हिच्या आधीच्या 3ही गाठी आपल्या आजूबाजूलाच आहेत. एकाच एरियात 3 गाठी मारली असतो? अरे आपल्या सोसायटीच्या प्रत्येक कोपऱ्यात हिच्या आठवणी आहेत बाळा. कोपऱ्यात आठवणींचा कप्पा असतो, आठवणींचा कोपरा निवडला असतो. कुठले कोपऱ्यात आठवणींचे? हे बघ, मला ते आता आठवायचं नाहीये. प्लीज मला ते विसरायचंय यार. प्लीज नको विचारूस त्याच्याबद्दल. कशाबद्दल? अरे हे बघ, येताना मी तुला लिफ्टने आणलं ना, पायऱ्यांनी आणलं का? पायऱ्या? पायऱ्यांमध्ये आठवणी आहेत? पायऱ्या? या कोण लोक आहेत पायऱ्यांवर आठवणी तयार करणारी? कोण मुलं आहेत तिच्या आयुष्यात? तू नाहीयेस? कोण आहेत मग? कोण आहेत? मी सांगते. माझा एक बॉयफ्रेंड होता सूर्या नावाचा. सूर्या नावाचा. मला तो आवडायचा. मी बाबांना सांगितलं मला हा आवडतो. बाबांनी माझं लगेच लग्न करून टाकलं. मग मी बाबांना सांगितलं बाबा मला हा एवढा नाही आवडत. पण तो बाबांना खूप आवडायला लागलेला, म्हणून त्यांनी माझं त्याच्याशी लग्न करून दिलं. पण देवा शपथ, तुझी शपथ. माझी शपथ घेऊ नकोस तू, कोणाची शपथ घेऊ नको. 1.5 वर्ष संसार केलाय फक्त मी. 1.5 वर्ष मी रमले त्याच्या बागेत, नंतर उडून आले. मग बाबांनी नंतर राक्याशी लग्न केलं. राक्या? कोण आहे राक्या? राक्याशी का लग्न केलंय? तो रिक्षा चांगली चालवायचा ना, बाबांना आवडायची. मग त्यांनी माझं लग्न लावून दिलं राक्याशी. राक्या रिक्षा चालवायचा? काय रिक्षा चालवायचा? एक पायाचा मांडीवर घ्यायचा नाही, ब्रेक मारायचा. काय स्टाईल होती बापरे. दर्द होतं दर्द. हे रिक्षा चालवायचा गझल ऐकवायचा? दर्द होती काय? काय बोलतेस तू? चांगली चालवायचा. गप्प बस. 1.5 वर्षाचा संसार केला मी, त्याच्याही बागेतून उडून आले. आणि मग नंतर संतोषशी लग्न लावून दिलं. मग राक्या भडकला. मग संतोषला त्याने फोडला आणि मग मी संतोषला सोडला. कोण होतीस तू? कोण झालीयस अचानक 10 मिनिटात? तसं नाही, ते राख्याने मला सांगितलं याच्या पुढे कोणत्याही मुलाबरोबर दिसलीस ना तर तुझं काही खरं नाही, आणि जो मुलगा तुझ्या सोबत असेल ना तो संपला. आता मी तुझ्या सोबत आहे हो. म्हणजे मी संपणार? मला नाही संपायचं. मला संपायचं नाही, मला तुझ्या बरोबर राहायचं. तू मला हे आधी का नाही सांगितलंस काव्या? असं नाहीये, पण
आपण त्याला काहीच करू शकत नाही. राक्याचा काका डेंजर आहे. अरे कोण आहे राक्याचा काका? बिंडोक गुंड आहे तो. ही काय कॅटेगरी आहे गुंडांची? बिंडोक गुंड असे गुंड आहेत का जगात? अरे तो बंदूक घेऊन फिरतो, दिसलं की ठोठो. तुझं काही खरं नाही. माझं काही खरं म्हणजे मला तो ठोठो घालणार, तो मला बंदूक गोळी मारणार. मला तू हे पागल झाली आहे काही? तू मला हे अधिकार नाही सांगितलंस? मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. बाबू सांगितलं असतं तर तू लग्न नसतानाच केलं माझ्याशी. आता करू काय लागा? आता मी थांबणार नाहीये. मी डिवोर्स देणार आहे तुला. डिवोर्स? हे बघ काय काय माझं पाखरू ना मला विहारायचंय तुझ्या बागेत. एक गप्पा बस गा. विरारायचंय करून टाकेन तुझा पाखरू मी. आणि या बागेचे उदाहरण देणं बंद कर. बाग बी काय नाहीये माझ्या मनात. बंद झाली बाग, मी फोडली. काय मेट्रो बांधलं बागेच्या ऐवजी मी तिकडे. गप्पा बस. बाग बाग सांगते मला. हिला काढून टाका माझ्या घरात. नमस्कार. हे कोण आहेत? काक्याचा राका. काक्याचा काका. काय नको. बिंडोक गुंड. नको. मालदीवला जातोय. माझ्या पुतण्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून याच्यासोबत मालदीवला जायचंय. जा 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 जा. याच्या मुडद्याला घेऊन जा मालदीव. रक्त 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 आलं. अरे गोटी आहे बंधू. काही विचारायला होता. नुसता आवाज होता आवाज. काय घाबरला ते. कसला पेदरट आहेस रे तू. घाबऱ्या वमक्या. प्रँक केला रे तू. काय काकू यार, तुम्ही प्रँक कशाला करताय? लग्नाच्या पहिल्या दिवशी प्रँक यार. पहिल्या दिवशी प्रँक? सकाळी रजिस्टर ऑफिस मधून निघताना बनेने तुला बघितलं होतं तुम्हा दोघांना. तेव्हाच हिचा नंबर मिळवला आणि या प्रँक मध्ये हिला सामील करून घेतलं. कुठून नंबर मिळवला? सॉरी बाबा. पोलिसात जा ना. आणि काय रे, डबा खाताना फक्त आमची आठवण येते. डबा हवा असेल तर लग्नाला नाही बोलवता आला आम्हाला. 2 प्लेटीचा खर्च वाढला असता आम्हाला बोलवलं असतं. कशाला प्लेटी, आपण आपला डबा घेऊन गेलो असतो ना. बहिणी अरे कोर्ट मॅरेज केलं तिकडे कुठे आता? आशीर्वाद द्यायला आलो नसतो आम्ही. आला मी. अरे मी उद्या आपण करूया रिसेप्शन उद्या आपण पार्टी करूया. सॉरी सगळ्यांना सॉरी. हा कोण आहे? ते कात्या साबण विकायला आले होते खाली. आणि त्यांच्याकडनं 5 साबण 4 कात्या घेतल्या आणि ऍक्टिंग साठी आणलं. असाच मी म्हणजे खूप लो बजेट आर्टिस्ट आहे. काही असेल तर मला सांगा. तुम्ही निघा ना. तुम्ही प्लीज निघा. अरे ही बंदूक घ्या. घेऊन जा. कशाला ठेवतेस? कोणाला यार काथ्या साबण. तुम्ही पण हो आता जातो. प्रायव्हसी हवी असेल त्याला. नाही ते जरा रात्र झाली तर जातो. नाही झोपायचं आहे. हो झोपाय. तुला मी मारेन. वाटेल तसे कुठून नंबर काढतोस? चला रे बाय. एन्जॉय. हा जा आता चला. मालदीपून टाकायचं पंच नको परत. मारला पाहिजे तुला. वाटेल ती कारणं देत करत होते सगळे. सॉरी आय एम सो सॉरी. अरे दिसतेस तशी नाही आहेस तू. एकदम डॅम्बिश डॅमरट वात्रट आहेस तू. सेम प्रज्ञासारखी. कोण प्रज्ञा? तू तुला वाटेल ती कारण देऊ नको. प्रज्ञा क्या बात. तुमचा प्रँक म्हणजे परफॉर्मन्स बघा. हा सर असं काय म्हणतात प्रसादा. भन्नाट टेरिफिक कॉन्सेप्ट होती. त्यातले ट्विस्ट अँड टर्न्स पण खूप इंटरेस्टिंग होते. म्हणजे तो प्रँक असेल हा एक ट्विस्ट, त्याच्यानंतर परत तो प्रज्ञाचा एक ट्विस्ट आला. लाजवाब ट्विस्ट होते आणि लिहिलं पण फार मस्त होतं. आणि परफॉर्मन्स वाईज म्हणजे बने 3 पंच होते तुझ्या वाट्याला. एक सोमवार म्हणून शिवा, एक काक्याचा राका आणि यांना साबण विकायला आले होते. बस एवढे 3 पंच तुझ्या वाट्याला होते. अख्ख्या स्किटमध्ये या चौघांची हट्टी कॉमेडी एका बाजूला आणि तुझे 3 पंच एका बाजूला.
लाजवाब. आणि तुम्ही चौघांनी पण मजा आणलीत, खूप मजा आली. फॅन्टास्टिक, मजा आली. सई. खळबळ परफॉर्मन्स होता एकदम. फारच मस्त कॉन्सेप्ट होती. सचिन सरांची कॉन्सेप्ट होती, सचिन मोटे सरांची. आणि तुम्ही सगळ्यांनी ती सादर पण खूप छान केलीस. वने तू गुंड आहेस, गुंड. आणि तुझं हे गुंडत्व मला कधी कधी खूप आवडतं. आणि आज मला असं झालं की आलं वादळ आलं, मजा आली. वने तू जेव्हा खुलून परफॉर्म करतेस ना तेव्हा खूप आनंद होतो मला. आज मला खूप आनंद झालाय. मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलंय. वेगळंच काहीतरी कॉम्बिनेशन आहे आणि आज मजा आली. मंडळी, हास्याचा हा गारवा असाच आपल्याला सुखावत राहणार आहे. पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य कट्टा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.